अशोक खरात अनेक वेळा रुपाली चाकणकर यांच्या घरी येऊन गेल्याचं समोर आलंय। चाकणकर यांच्या पुण्यातल्या घरी खरात येऊन गेल्याचे फोटो समोर आलेत। हे फोटो नेमके कधीचे आहेत याची माहिती मात्र समोर आलेली नाही। दरम्यान नाशिकमधल्या कॅप्टन फाईल सारखी आणखी काही प्रकरणं देशात आणि राज्यात गाजली। असे अनेक बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक यांचं भारतातल्या राजकारणी सेलिब्रिटींना आकर्षण कसं राहिलं हे पाहूया ग्राफिक्सद्वारे। 90च्या दशकात चंद्रास्वामींचं मोठं नाव होतं। कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे चंद्रास्वामी चर्चेत आले होते। त्यांची उडबस होती मोठ्या नेत्यांमध्ये। 2009 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या सत्यसाईंच्या पाद्यपूजनामुळे वाद झाला होता। मध्य प्रदेशातील बगलामुखी देवीच्या विविध यज्ञयागांचा राजकारणी, नोकरशाह आणि उद्योगपतींकडून वेळोवेळी अवलंब केला जातो। मध्य प्रदेशातील एका हँडसम अशा बाबाची महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना बराच काळ मोठी बुरळ होती। सर्वपक्षीय राजकारण्यांचे चांगले संबंध होते या हँडसम बाबाशी। मविया सरकार गेल्यानंतर वर्षा बंगल्यावर तंत्रमंत्र झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। इतकंच काय तर एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळानंतर वर्षा बंगल्यात रेड्याची शिंग पुरल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता। 2024च्या विधानसभा, महापालिका, झेडपी निवडणुकांच्या काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराचं नुकसान करण्यासाठी तंत्रमंत्र जादूटोणा केल्याच्या अनेक बातम्या आपण सगळ्यांनीच वाहिन्यांवरती पाहिलेल्या आहेत।